नमस्कार. एकाक्षी MPSCमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ स्पेसिफिक एका स्टुडंटला गृहीत धरून बनवला आहे. पण जरी त्या स्टुडंटला गृहीत धरून मी हा व्हिडिओ बनवत आहे, तरी हा व्हिडिओ सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. आता तुम्ही म्हणाल जर तुम्ही कंबाईन ग्रुप बी आणि सी मुख्य परीक्षेसाठी सांगत आहात. आम्ही तर राज्यसेवा प्रिपेअर करतो, तलाठी प्रिपेअर करतो. आमच्यासाठी गरजेचं आहे का? तर ओव्हरऑल एक परीक्षेला सामोरं कसं जायचं आणि ओव्हरऑल आयुष्याचीच एक स्ट्रॅटेजी कशी पाहिजे, हे सगळ्यांना गृहीत धरून हा व्हिडिओ बनवलेला आहे. कारण मी नेहमी सांगते, मी जेव्हा एखादी गोष्ट सांगते त्यातल्या सगळ्या घटना अगदी खऱ्या असतात. कुठेही मी एखादी गोष्ट तयार करून सांगितलेली नसते. त्यामुळे माझे अनुभव अतिशय महत्त्वाचे असतात. ठीक आहे. तर ह्या सरांना गृहीत धरून मी व्हिडिओ बनवते आहे. ॲक्च्युली त्या सरांची मागणी अशी होती की त्यांना हवं होतं माझी मेंटॉरशिप. ठीक आहे. आता मेंटॉरशिप म्हणजे तुम्हाला माहिती असेल की अगदी पर्सनल सगळं व्यवस्थित, म्हणजे मी नवीन आहे ह्या गोष्टीमध्ये कारण मी कधी कोणाची मेंटॉरशिप घेतली नाही किंवा जे काही हा नवीन शब्द आला आहे मार्केटमध्ये किंवा क्लासेसवाले पैसे देऊन ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत, बरोबर, तुम्हाला माहिती आहे. तर मी त्यांना म्हटलं मी तुम्हाला तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवते. पण तरी त्यांचं म्हणणं होतं की नाही, मला 1 to 1 सगळं व्यवस्थित सांगा, त्यांचे प्रश्न पण मी तुम्हाला वाचून दाखवेल. बरं, मग याचे मी पैसे घेतेत का? तर अजिबात नाही. मला मी पुन्हा सांगते, सगळ्या विद्यार्थ्यांना सांगते आणि स्पेसिफिक ह्या सरांना सांगते, मला तुमच्याकडून पैशाची अपेक्षा अजून तरी नाही आहे. पण मी तुमच्याकडून पैसे घेत नाही आहे म्हणजे याच्यात काही क्वालिटीमध्ये कमी असेल तर अजिबात नाही. तितक्याच तन्मयतेने असेल, इव्हन त्यापेक्षा जास्त असेल. ठीक आहे. मग मला पैशाची अपेक्षा नसते का? तर पैशाची अपेक्षा कधी होईल माझ्याकडून? कालांतराने होईल. जेव्हा विद्यार्थी समोरासमोर येतील, मला समोरासमोर खरंच त्यांना घेऊन बसावं लागेल किंवा काही दिवसांनी अजून टेक्नॉलॉजीमध्ये मी ॲडव्हान्स झाली आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढली आणि मला जेव्हा ऑनलाईन ते पण समोर असतील, मी पण समोर असेल, कारण ह्या सगळ्या गोष्टींना सॅटिस्फॅक्शन लागतं, बरोबर. तर मग एवढं सगळं मी पण त्यांना जेव्हा देईल आणि ह्या गोष्टीसाठी मी अजून प्रिपेअर नाही आहे, बरोबर. आणि एक मी पुन्हा सांगते, मी यूट्यूब चॅनल चालवते, मला माझ्या विद्यार्थ्यांकडून नाही या पैशाची अपेक्षा नाही आहे. पुन्हा सांगते, जे विद्यार्थी व्हॉट्सअप थ्रू माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, जे अजून कमेंट थ्रू माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, चांगले चांगले विद्यार्थी, त्या प्रत्येकाचं सिलेक्शन जर का झालं तर माझ्या यूट्यूबचं सार्थक झालं असं मी समजेल. आणि मी पुन्हा सांगते, तुम्ही पैसा कमवून निघाल, खूप पैसा कमवून निघाल, पण काही काही गोष्टी अशा असतात की तुमच्याकडे अमाप पैसा असला ना तरी तुम्ही काही गोष्टींपासून वाचू नाही शकत. त्याच्यासाठी तुम्हाला ब्लेसिंग्स लागतात. तर बाळांनो, ब्लेसिंग्स कमवायला शिका. पैसा तर तुम्हाला येईलच. लक्ष्मी मातेची कृपा होईल, तुमच्याकडे पैसा येईल. पण पैसा फक्त नैतिक रीतीने कमवायला शिका. कधीच प्रत्येक याच्यात स्वतःचाच स्वार्थ असं बघू नका. ठीक आहे. मी ह्या गोष्टी कधी करेल आणि इव्हन मी जरी तुम्हाला असं म्हणत असेल मी फ्रीमध्ये शिकवते, पण काही गोष्टी माझ्या प्लॅनिंगमध्ये आहे ज्या मला करायच्या आहेत. फक्त टेक्नॉलॉजिकल काहीतरी एरर येत आहेत, मला अजून तिथपर्यंत जाता येत नाही आहे, त्यासाठी मी थांबलेली आहे. पण मला ह्या गोष्टी करायच्या आहेत आणि हे मला प्रकर्षाने कधी जाणवलं की नाही, आता मी याच्यात एक पाऊल पुढे टाकायला पाहिजे. आणि ते पण मी का करणार आहे पैशांच्या स्वरूपात, हे पण समजून घ्या. हे जर मी आता फ्री दिलं ना, तर एकतर म्हणजे प्रत्येकाला हे कळत नाही की हे बघणं किती गरजेचं आहे. आता जेव्हा मी ते कोर्सेस लॉन्च करेल, हे माझे स्वतःचे असतील यूट्यूबवर, की आता कंबाईन ग्रुप बी आणि सीचे पेपर कोणी कोणी दिले हे त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. बघा, कंबाईन ग्रुप सीचा पेपर माझ्या दृष्टीने सोपा होता. मी बघितला. म्हणजे काही काही प्रश्न असे होते की एक सेंटेन्स वाचलं की बाकीचं वाचायची गरज पण नव्हती. आपण डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचत होतो. ग्रुप सीचा सोपा होता. ग्रुप बीचा ठीक आहे. आणि मी कोणाचेही ॲनालिसिस विश्लेषण बघितलेलं नाही आहे. मी माझं जे मी बघितलं त्याच्यावरून सांगते आहे. तर ह्या सगळ्यांवरून मला काय सांगतं, ग्रुप बीचे तुम्ही बघितले किती प्रश्न आले होते याच्यावर. जे काही आपले पंचायत राज महानगरपालिकेचे जे आर्टिकल आहे 243चे जे आर्टिकल आहेत, सब आर्टिकल ABCD, किती ठिकाणी प्रश्न आले होते जोड्या लावांच्या स्वरूपात. तर हे प्रश्न मी ऑलरेडी जे माझे लेक्चर्स केलेले आहे, मी 1000 वेळा त्याच गोष्टी रिपीट करते आणि माझं हीच पोटतिडकीने मी एकच गोष्ट सांगत असते. बाळांनो, मी आधी पण सांगितलं, मी आत्ता पण सांगते, पण मी आता ह्या गोष्टी स्टॉप करेल. मी आता हे करणार आहे की एक
पॉलिटीचा एक चॅप्टर घेतला ना, मी त्या चॅप्टरवरचाच कोर्स लॉन्च करेल आणि त्याची मी कॉस्ट अजिबात जास्त ठेवणार नाही. मी छोटे छोटे व्हिडिओ ठेवणार आहे. व्हिडिओ जास्त असतील. एका चॅप्टरमध्ये जर मला तो चॅप्टर तुमचा सगळा पाठ करून घ्यायचा असेल, त्याची PYQ घ्यायचे असतील, तर मी त्याची कॉस्ट नक्कीच थोडीच ठेवेल आणि मंथ वाईज तुम्हाला ते असतील असं माझ्या डोक्यात आहे. पण मग आता तिथे येतील कोण? खरंच ज्यांना गरज आहे आणि ज्यांना कदर आहे तेच लोकं तिथे येतील. मी आता ही गोष्ट डोकं फोड करणं आणि या सगळ्या गोष्टी बंद करणार आहे. दुसरी गोष्ट, मी अगदी पुन्हा सांगते, हा व्हिडिओ मोठा होणार आहे. भले कोणी ऐका न ऐका, पण त्या सरांनी जर ऐकला आणि त्यांचा फायदा झाला, तर माझ्या आजचा दिवसाचा म्हणजे कालपासून जे काही सरांनी मला मेसेज केले, त्यांच्या मेसेजचा आणि माझ्या जे काही विचारचक्र माझ्या मनात चालू होतं आणि जो व्हिडिओ मी आत्ता बनवणार आहे ते सत्कारणी लागेल असं मी समजते. आणि त्या सरांचं खरंच सिलेक्शन होवं एवढीच मी देवाकडे प्रार्थना करते. कारण त्या सरांच्या अनुषंगाने आज तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघायला मिळत आहेत. ठीक आहे, तर बघा, मला सांगायचं काय आहे आता. सर आपण बघा, आता तुमचा पहिला प्रश्न हा होता की तुमचा स्कोर जो आहे 60+ आहे, बरोबर. 61च्या पुढेच आहे तुमचा स्कोर. तर पहिला तुमचा प्रश्न हा होता की मॅडम माझं होईल की नाही. तर मी तुम्हाला काल पण म्हटलं, व्हायला तर काही हरकत नाही, ठीक आहे. आणि जेव्हा पण मी ह्या फेजमध्ये होती, मी स्वतः कधी ह्या गोष्टी टॅली केल्या नाही, बरं का. ही महत्त्वाची आहे गोष्ट की म्हणजे मी एकाच व्यक्तीला गृहीत धरायची किंवा जेव्हा कोणी प्रेडिक्ट करणारं पण नव्हतं, तेव्हा क्लासवाले जेव्हा सांगायचे की त्यांच्यावर भरोसा ठेवायची की होईल म्हणून, ठीक आहे. आणि नाहीच जर ऐन टायमाला झालं, तर मग ऐन टायमाला जेवढा काही स्पेस राहिलेला असायचा, वेळ राहिलेला असायचा, त्याच्यात मी प्रिपरेशन करायची, ठीक आहे. पण मला असं वाटतं की तुमचं व्हायला काही हरकत नाही आहे. मग आता मला असं का वाटतं, आणि हे बघा, पेपर माझ्या दृष्टीने सोपा होता. बघू आता मी कोणाचं ॲनालिसिस ग्राह्य धरत असते. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, आदरणीय डॉक्टर सचिन भस्के सरांचं मी ॲनालिसिस ग्राह्य धरत असते. त्यांनी सांगितलं की मी इतर कुठेही बघत नाही, त्यांचं आत्ता आलेलं नाही आहे. त्याच्यानंतर मग मी कोणाच्या संपर्कात आहे, तर ज्या क्लासमध्ये मी शिकवते, आदरणीय अतुल निकुंभ सर, मी आत्ता त्यांचाच व्हिडिओ पुन्हा बघितला. त्यांनी सांगितलं आहे 55+ म्हणजे 53 ±3 असं त्यांनी सांगितलं आहे. पण त्यांनी सांगितलं 55+ सेफ झोन सांगितलं सरांनी, ठीक आहे. मी पुन्हा सांगते, मी सरांचा पूर्ण व्हिडिओ बघितलेला नाही आहे. 16 मिनिटाचा व्हिडिओ आहे. तुम्ही ग्रुप बीचा पण बघा, ग्रुप सीचा पण बघा. आणि प्रेडिक्शन मी स्वतःहून करत नाही आहे, कारण मला ते प्रेडिक्शन अजिबात जमत नाही, ठीक आहे. मी माझ्याही फेजमध्ये होती तेव्हाही मी माझंच ठरवायची, किंवा माझ्यासोबतचे जे मुलं असायचे ते म्हणायचे, अगं स्नेहल तुझं 100% होऊन जाईल, तू काही टेन्शन घेऊ नको. आणि ते खरंच सांगायचे, माझं खरंच व्हायचं. तर मग मुलं असायचे ते सांगायचे, किंवा बाकीचे आमच्या ज्या मॅडम होत्या त्यांनी सांगितलं प्रिपेअर करा, तर मग त्यांच्यावर श्रद्धा ठेवून मी प्रिपेअर करायची. तसं आता तुम्हाला, कारण तुमचा मॉब मोठा आहे, तुम्ही उठता बसता, तुमचे खूप मित्रमैत्रिणी असतात, तर तुम्हालाही हे कळेल की कोणता सेफ झोन आहे. तर सरांनी सांगितलं आहे 55+. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यांच्या यूट्यूब चॅनलला जाऊन ते लेक्चर ऐका, किंवा सर मला पर्सनल मेसेज करा, मी तुम्हाला लिंक पाठवते सरांच्या लेक्चरची, ठीक आहे. पण मी स्वतः कोणतीही रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही आहे सर, कारण मला त्या मागच्या जागा कंपेअर करा, मग आत्ताशा कोणत्या आहेत, मग कोणाच्या कॅटेगरीमध्ये किती, मग मागचा किती लागला. माझं आहे ना सर, हा सगळा वन मॅन शो चालू आहे. म्हणजे कुठेतरी ग्रुप, एक कम्युनिटी सगळं गोष्टी हँडल करत असते ना. पण काही गोष्टी मला एकटीला, काही नाही सगळ्याच गोष्टी मला एकटीला हँडल कराव्या लागतात, हे पण. आणि पुन्हा असं आहे ना, मी पटकन कोणाकडून मदत घेत नाही, परक्या लोकांकडून. जसं मला आता सिलेबस माहिती होता, पण मला आता कोणाकडे मागू, माझा ह्याच्यातून सिलेबस डिलीट होऊन गेला. त्याच्यानंतर MPSCचं ॲप आहे, त्याच्यात सिलेबस सेक्शनमध्ये काहीच दाखवत नव्हते. मला हे समजत नव्हतं मी सिलेबसचं PDF आता कोणाकडे मागू. मग शेवटी मी हक्काने कोणाला केला मेसेज, तुम्हालाच केला, कारण व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवते आहे. आणि थँक्यू, तुम्ही मला ते PDF दिले, ठीक आहे. अशा टेक्निकल गोष्टी असतात, ज्या अडचण मला येतात, पुन्हा अजून अडचणी अशा असतात की जसं तुम्ही एक्साईज PSIचं मला बोलले. आता
काही काय आता मी कोणत्या कोणत्या क्षेत्रातून पुढे आली आहे. मी UPSC दिलेली आहे, मेन्स नाही दिली, पण UPSC मला माहीत आहे. मी मेन्सच्या दृष्टीने पण प्रिपेअर केलेलं आहे. राज्यसेवा माझ्यासाठी यूज टू आहे. कंबाईन ग्रुप B आणि C माझ्यासाठी यूज टू आहे आणि तलाठी. ठीक आहे. बाकीच्या गोष्टी माझ्यासाठी सगळ्या नवीन आहेत आणि एखादी गोष्ट जर मला माहिती नाही तर मी ठामपणे एखाद्या गोष्टीवर वक्तव्य करणं माझ्या दृष्टीने अतिशय चुकीचं असेल. म्हणून मग शेवटी मी तुम्हाला एक्साईज PSIसाठी पण मेसेज केला की म्हटलं सर तुम्ही कारण ते बोलले होते तर मग त्याचा सिलेबस काय आहे किंवा त्याला काही क्रायटेरिया आहे का. ऑलरेडी मी जसं मग शेवटी मी आदरणीय बापू गायकवाड सरांचा व्हिडिओ बघितला, एक शॉर्ट व्हिडिओ होता. त्याच्यात मग काहीतरी क्रायटेरिया असतात की ऑलरेडी कोणी जॉबला असेल मग त्यांना लागतो. आता या गोष्टी मला माहीत नाही आहे, पण मग या पद्धतीने मी त्यांचा व्हिडिओ बघितला. तर आता जे आहे ते आहे. ठीक आहे, मी तुम्हाला काय अप्रोच झाली कारण मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते. मग मला आधी वाटलं आपण हक्काने ह्या सरांनाच मेसेज करू शकतो. अदरवाईज मला दुसरं कोणाला मेसेज करायला विचारायला नाही आवडत. त्यात हक्काचं कोणी असेल तर मी 100% करते, पण ती व्यक्ती पण त्या पात्रतेची पाहिजे, तेव्हा मी हक्क गाजवते. तसे आपले जवळचे मित्रमैत्रिणी असले पाहिजे. ठीक आहे, तर मग त्याच्यासाठी मी तुम्हाला मेसेज केला होता. आता बघा आपण आहे ना थोडेसे मी तुमच्या बघा आपण तुमचे प्रश्न सगळ्यात शेवटी घेऊ. आता मी तुमच्यासाठी ज्या काही नोट्स काढल्या आहे बोलायला आपण त्या अनुषंगाने बोलू. आणि राहिली दुसरी गोष्ट, या व्यतिरिक्त तुमच्या मनात काही शंका असेल तर तुम्ही 100% मला मेसेज करा, मी तुम्हाला नक्की रिप्लाय देते. कारण हा तर तुम्हाला गृहीत धरून मी व्हिडिओ बनवते आहे आणि हा सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. बघा सर, आता जे काही तुमचे प्रश्न होते की तुमचे ओव्हरऑल की तुम्हाला टाईम म्हणजे तुमचा कुठे वेळ जायला नको, एक दिवसाचा शेड्यूल तुमचं ठरायला पाहिजे. ठीक आहे, या सगळ्या गोष्टींचा मी विचार केला. एक तर कट ऑफचं तुमचं झालं आहे आपलं बोलून. ठीक आहे, आता तुम्ही म्हणता की तुम्ही जर ही एक्झाम पास झाली, कट ऑफ क्रॉस केला तर तुमची ही पहिली मेन्स असणार आहे. बरोबर, चांगली गोष्ट आहे. आता मी काय सांगते नीट काळजीपूर्वक ऐका, खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि मी रिलॅक्स माइंडने बोलणार आहे. माझ्यासाठी एक एक शब्द खूप महत्त्वाचा आहे. मी खूप विचारांती, मी तुम्हाला दाखवत नाही मी किती नोट्स काढलेले आहेत तुम्हाला बोलण्यासाठी. ठीक आहे, तर पहिली गोष्ट, आता आपलं हे लेक्चर सुरू झालं आहे, नीट ऐका. पहिली गोष्ट सगळ्यांना सांगते, जे कोणी पहिल्यांदा मेन्ससाठी प्रिपेअर करत असाल, ही गोष्ट मनातून पहिले काढा की मी पहिल्यांदा देतो आहे म्हणून मी होणार नाही. पहिल्या अटेम्प्टमध्ये कोणीच होत नाही. आधी ही गोष्ट मनातून पूर्ण काढून टाकायची. कळलं? मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये झालेले बघितले आहे. माझी स्वतःची बहीण फर्स्ट अटेम्प्टमध्ये झालेली आहे. ठीक आहे, मी स्वतः बहिणीला गाईड केलं आहे, मी इतरांना गाईड करते, पण मी स्वतः अजून झालेली नाही आहे. ठीक आहे, तर मग तुम्हाला कंपॅरिझन कळतं आहे ना. म्हणजे मी गाईड करते आहे पण माझं सिलेक्शन झालेलं नाही आहे. तर मग खूप परिस्थिती वेगवेगळ्या असतात. तर त्यामुळे कोणत्याही गोष्टीचं मी किती मेन्स दिलेले आहेत तुम्हालाही माहिती आहे. तर त्याचाच तुम्हाला फायदा झाला पाहिजे एवढंच मला कळतं. जसं माझ्या बहिणीचा पण फर्स्ट अटेम्प्टच होता, त्याच्यानंतर प्री पण तिची पहिली होती, मेन्स पण पहिली होती, त्याच्यानंतर तिचा रिझल्ट आला आणि ती त्याच्यात पास झाली. तर मी आता हे बोलते की स्वतःचा माइंडसेट कसा पाहिजे. तर पहिले हा माइंडसेट बदला की मी पहिल्यांदा देतो आहे म्हणून मी होणार नाही, हे मनातून काढून टाकायचं प्रत्येक विद्यार्थ्याने. असं काहीही नसतं. दुसरी गोष्ट काय माहिती पाहिजे तुम्हाला, प्रॉपर प्लॅनिंग करा. मग प्रॉपर प्लॅनिंग करा म्हणजे काय, मग तुम्हाला दिवसा अभ्यास करायला जमतं का तुम्हाला रात्री अभ्यास करायला जमतं. ठीक आहे, गरजेचं नाही की दिवसात जमेल. आता मी तुम्हाला सांगते मुलींचं कसं असतं, ज्या संसारी मुली असतात, ज्यांची लग्न झालेली असतात. मी पुन्हा सांगते, मी अगदी इन डिटेल सांगते. माझ्या बहिणीने संसार करून तिच्या जबाबदाऱ्या सांभाळून तिने केलेलं आहे. आता तिला गाईड करणारी मी कशी होती, आता मी तिला काल पण म्हटलं तिच्याशी बोलताना, माझ्या विद्यार्थ्यांशी तू बोलशील का, तुझ्यावर एक व्हिडिओ बनवायचा का. ती म्हटली हो बनवूया, काही हरकत नाही. पण ती पुन्हा तेच म्हणते, अगं नको, तुला जेवढं नॉलेज आहे तेवढं मला नाही आहे, माझ्याकडून नको काही मिसगाईड व्हायला, असं ती म्हणते. ठीक आहे, कारण तुम्ही जर तिला, आणि मी तिला म्हटलं तुला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुझं काही प्रिपरेशन नसताना तू कसं टॅकल केलं, तू अभ्यास कसा केला, या सगळ्या मुद्द्यांवर मी येणार आहे. तर मी तिच्याशी बोललेले मुद्देही सांगणार आहे, मी तिला काय गाईड केलं ते पण सांगणार आहे. तर बघा, तिला दिवसा वेळ नसायचा,
तिचा मुलगा पण लहान होता, शाळेत जायचा. तिला दिवसा वेळ नसायचा. ती दिवसा काय करायची, दिवसा घरातले तिचे काय जे कामं असतील ना, दिवसा सगळे कामं उरकून घ्यायची. आणि मी बघितलेलं आहे, ती रात्रभर जागायची. पूर्ण रात्र जेवढं वेळ तिने केलं ना, मला याच्यातून सांगायचं काय आहे, की तुम्ही हे नका गृहीत धरू की माझा दिवसाचा अभ्यास चांगला होतो, माझा रात्रीचा अभ्यास चांगला होतो. ती एकदा रात्री तिने सेटअप मांडला की रात्रभर ती फक्त अभ्यासच करायची. ठीक आहे, याच्यातून तुम्हाला काय कळतं, टायमिंग तुम्ही कोणतंही ठेवा. त्याच्यानंतर हे 2 पॉईंट झाले आपले. तिसरी गोष्ट आहे सिलेबस बघा. ठीक आहे, सिलेबस प्रत्येकाने बघायचं आहे. सिलेबसवर येऊ आपण. त्याच्यानंतर दुसरं काय आहे, ज्याच्याकडून म्हणजे गायडन्स प्रॉपर घ्या. हां, म्हणजे मी पुन्हा सांगते, ऑफलाईनच्या स्टुडंटला पण माझी कळकळीची विनंती असते, तुम्ही कोणत्या टाईपच्या शिक्षकाकडून किंवा कोणाकडून गायडन्स घेता हे खूप महत्त्वाचं आहे. समोरची व्यक्ती निर्मळ मनाची असणं खूप गरजेचं आहे. नाहीतर समोरची व्यक्ती मिसगाईड करायला मागे पुढे बघणार नाही. व्यक्ती ओळखायला शिका, हे मी ऑफलाईनला पण सांगते. ठीक आहे, तर गायडन्स कोणाकडून घेताय हे पण बघा. त्याच्यानंतर ती व्यक्ती जेन्युइन असेल तर तिच्यावर श्रद्धा ठेवा. आणि एक गोष्ट आयुष्यात लक्षात ठेवा, आपल्या आयुष्यात जे कोणी आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मार्ग दाखवत असेल ना, आयुष्यात कोणत्याही परिस्थितीत, कृपया त्याच व्यक्तीचा द्वेष करू नका. कृपया त्याच व्यक्तीचा द्वेष करू नका. हे आयुष्याचं एक तत्त्व आहे. मी अभ्यासाच्या बाबतीत नाही म्हणत आहे. कदाचित तुम्ही जर त्याचा द्वेष केला नाही, त्याच्याप्रती चांगल्या भावना ठेवल्या, तर त्याने गाईड केलेलं तुम्हाला लागू होईल. अदरवाईज तुम्ही किती कष्ट करा, तुम्हाला लागू होणार नाही. एक कृतज्ञतेची भावना असू द्या. दुसरी गोष्ट, त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, ती व्यक्ती आपल्यापेक्षा लहान आहे का मोठी आहे, कोण आहे, ह्या गोष्टीत कोणतीही बायस्ड व्ह्यू किंवा असं मनात आणू नका. जसं माझी बहीण माझ्यापेक्षा मोठी आहे. तिने नेहमी पहिला नंबर काढलेला आहे. माझा पहिला नंबर येत नव्हता. पण तिने कधी हा विचार केला नाही, ही माझ्यापेक्षा लहान आहे, मी हिचं का ऐकू. ती एकदम स्टेबल झाली होती तिच्या आयुष्यात. तिने ना कधी माझा द्वेष केला, ना कधी तिने कंपॅरिझन केलं कोणत्या गोष्टीचं. कारण जेव्हा ती, हे खूप महत्त्वाचं आहे बरं का, मी फालतूची बडबड करत नाही आहे. ज्याला मतितार्थ कळत असेल त्याने समजून घ्या. हे जीवनाचं तत्त्व आहे. एवढं तुम्ही पाय जमिनीवर ठेवून वागाल तर यश तुमच्या पदरात 100% पडेल. मी जेवढं तिचं बघितलं ना, म्हणजे मी ज्या क्लासला होती तिथे माझा खूप दबदबा होता. म्हणजे शिक्षक, मॅडम, सर सगळे मला खूप ऐकायचे म्हणजे मानायचे. ठीक आहे, विद्यार्थ्यांमध्ये पण प्रसिद्धच. पण माझी बहीण कुठेही नाही, एकदम शांत. सगळ्यांना अपेक्षा होती माझ्याकडून. ठीक आहे, पण झाली कोण, माझी बहीण झालेली आहे. ती कशा पद्धतीने झाली हे मी डोळ्यांनी पाहिलं. तर म्हणजे मला असं सांगायचं आहे की तुम्ही इतकं स्टेबल राहा. मी इतक्या खोलपर्यंत का गेली, कारण ती अशा परिस्थितीत झाली आहे, अशा लोकांशी तिने कॉम्पिटिशन केली आहे की जे UPSC मेन्स दिलेले होते ते STI मेन्सला होते. कळतंय तुम्हाला? मी स्वतः 2 मेन्स दिलेल्या होत्या आणि मी पण तिच्यासोबत होती. विचार करा. तिने माझ्याशी पण कॉम्पिटिशन केली नाही. तिने फक्त आणि फक्त तिच्यावर फोकस केला. तर मला हेच म्हणायचं आहे, तुमच्यासोबत आजूबाजूला किती गर्दी आहे, कोणी किती मेन्स दिलेले आहेत, कोणाचा किती अभ्यास आहे, अजिबात नाही. तुम्ही स्वतःच्या कोशात जा, एक पॉझिटिव्ह नेट स्वतःला आणा आणि स्वतः मस्त अभ्यास करायचा, जो तिने केला. आणि तिने, मी सांगितलं ती पूर्व दिशा. तुम्ही आजही तिला विचाराल ना, सांग इकॉनॉमिक्सचं कोणतं पुस्तक वापरायचं, सायन्ससाठी काही येणार नाही तिला. मी सांगते, तिला काहीही माहीत नाही. कारण तिने पूर्ण विश्वास माझ्यावरच ठेवला. मी तिला घेऊन बसायचे, कारण तिला लेक्चर लिहायला जमायचं नाही. मग लेक्चरला झालेले इंग्लिश मराठीचे लेक्चर्स मी तिचे करून घ्यायचे, तिचं GK GS मी तिचं करून घ्यायचे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, PYQ फार महत्त्वाचे असतात. म्हणजे तेव्हा कम्प्युटर अँड टेक्नॉलॉजी जो सब्जेक्ट होता, PYQ मी काय केलेले, जसेच्या तसे मी झेरॉक्स केल्या होत्या. झेरॉक्स नाही, प्रिंट मारल्या होत्या आयोगाच्या याच्यावरून आणि मग टिक करून घेतले होते. आणि मी तिला नेहमी सांगायचे की एखादा प्रश्न जर तुला समजत पण नसेल, त्याचा अर्थ पण लागत नसेल, पण तू PYQ असेल आणि तुला जर तो PYQ पाठ असेल तर डोळे झाकून टिक करायचा. आणि असा कम्प्युटर अँड सायन्सचा प्रश्न एक प्रश्न 2दा आला होता. मी तिला नेहमी म्हणायची
याचा अर्थ मला काहीच समजत नाही, पण मी पाठ केलेला आहे, तू पण पाठ कर. तिने तेवढंच लक्षात ठेवलं आणि तो प्रश्न आला 100%. त्या एक्झामला तो प्रश्न आला. आणि मी तुम्हाला सांगते, आमच्या याच्यात किती 6 जागा होत्या, 6 जागा होत्या, त्या 6 जागांमध्ये ती आलेली आहे. आणि त्याच्यातही 5 का 6 जागा होत्या आणि त्याच्यातही 2 मार्कांनी तिने लीड घेऊन, म्हणजे तिला जर 2 मार्क कमी पडले असते तर मे बी ती सिलेक्ट झाली नसती. मी एवढं का सांगते आहे कारण तुमच्या डोक्यात हे शिरावं की मी एक एक गोष्ट जी पोटतिडकीने सांगते ना, ही एक एक तुमचा मार्क्स वाढवण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. याच्यातून तुम्हाला काय समजलं? PYQ मस्ट आहे. PYQ खूप 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 महत्त्वाचे आहेत. तुम्ही एका साईडला तुमचा अभ्यास चालू ठेवा, पण तुम्हाला PYQ 100% पाठ असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, जसं तिने हा विचार नाही केला की अरे माझ्यापेक्षा लहान बहीण मला गाईड करते आहे, तिने ऑलरेडी 2 मेन्स दिलेले आहेत, मग तिथे जर ती द्वेष भावना असली असती तर ती आज त्या लेवलला नसती. ठीक आहे. आणि तिचं सिलेक्शन झाल्यानंतर पण मी कधी तिचा द्वेष केला नाही. अरे मीच गाईड केलं, मीच झाली नाही आणि ती झाली. ठीक आहे. इतकं स्टेबल राहावं लागतं. शेवटी तिचं यश हे मी माझं यश समजते. ठीक आहे. आणि प्रत्येकाला देव भरभरून देत असतो. फक्त तुमचं अंतर्मन कसं आहे ना, हे परमेश्वराला ना आपल्यालाच माहिती असतं. ठीक आहे. माझ्या बहिणीचं सिलेक्शन झालं, ती पण डॉक्टर आहे बाय प्रोफेशन. ठीक आहे. आणि ॲज अ डॉक्टर म्हणून मी तिला गुरुच मानत आलेली आहे. कारण बारीक सारीक सगळ्या इंजेक्शन देताना कसं टोचायला नाही पाहिजे, कोणता अँगल धरायचा, या सगळ्या गोष्टी मी तिच्यापासून शिकलेली आहे. ठीक आहे. जेव्हा आमचं क्लिनिक होतं तेव्हा आम्ही दोघी हँडल करायचो, म्हणजे आम्ही जॉब पण करायचो. म्हणजे मॉर्निंगला ती जायची, मग तेव्हा मी घरी आमचं जे क्लिनिक होतं तेव्हा मी सांभाळायची, इव्हिनिंगला मी जायची तेव्हा ती क्लिनिक सांभाळायची. असं आम्ही ह्या गोष्टी रन केलेल्या आहेत. तर मला सांगायचं काय की कोणाचा द्वेष करू नका, एकदम निर्मळ मन ठेवा. जसं मी बहिणींचं उदाहरण दिलं की तिने कधी तो मनात आणलं नाही, कमीपणा वाटून घेतला नाही, तशी अजून उदाहरणं आहेत मी तुम्हाला सांगते. फॉर एक्झाम्पल, नवरा बायको असतील, नवरा करत असेल आणि बायको पण त्या फील्डमध्ये असेल, मग नवऱ्याने कमीपणा वाटून घेऊ नका की आपली बायको आपल्याला गाईड करते. म्हणजे होऊ शकतं ना, नवरा जॉब करत असेल, त्याची कॅलिबर बरोबर असेल, त्याला पण सगळंच नॉलेज असेल, पण बायको जर त्या क्षेत्रातच असेल आणि ती जर सांगत असेल की तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, असा अभ्यास करा, तसा अभ्यास करा, तर नवऱ्याने तिथे कमीपणा वाटून घेऊन देऊ नका. उलट सांगते बायको तर त्यांनी करा. ठीक आहे. कारण खूप सारा आवाका असतो, ज्या गोष्टी शांतचित्ताने आपल्याला बघाव्या लागतात. असं असतं. अजून तेच, किंवा मग एखादी मुलगी आपल्याला गाईड करते आहे, मी तर पुरुष आहे, मी का ऐकू. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा बॅकसाईडला ठेवायच्या आणि आपलं हित कशात आहे हे बघायचं आणि मग पुढे पुढे वाटचाल करायची. हे मला तुम्हाला सांगायचं होतं. त्याच्यानंतर बघा, हे एक झालं PYQचं मी तुम्हाला सांगितलं आणि प्रॅक्टिस पेपर. आता प्रॅक्टिस पेपर आणि PYQ बघताना आता मी सांगते कसं बघा. 2025ची तुम्ही देतायत ना, मग 2024ची मेन्स बघायची, मग 23ची, मग 22ची, असं मागे मागे जा. एकदम असे 12-13 पासून पुढे नका येऊ. जेव्हापासून हा सिलेबस बदलला आहे, आधी हे मनात घ्या, तुम्हाला या पद्धतीने तुम्हाला पुढे जायचं आहे. पुढे म्हणजे मागे मागे जाल तुम्ही. 24ची तुम्ही 25ची देताय ना, मग तुम्हाला 24चे PYQ पाहिजे आणि अक्षरशः पाठ करा. कळलं तुम्हाला? तर मग हे माझं सांगून झालेलं आहे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही याचा अभ्यास कराल PYQचा, तेव्हा तुम्हाला हे कळायला पाहिजे. समजा आता तुम्ही 24चा पेपर घेतला मेन्सचा, मग तुम्ही आता स्वतःच्या माइंडने हे बघा की भूगोलावर किती प्रश्न आले आहेत, हिस्ट्रीवर किती आलेले आहेत. ठीक आहे. या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला माहिती पाहिजे. आता जस्ट मी तुम्हाला माइंडसेट कसा पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत आणि ह्या पद्धतीने तुम्हाला वेटेज पण बघा. वाटल्यास मी स्वतः प्रिंट करून घ्यायची. ठीक आहे, आयोगाचे. आणि जेव्हा आपण ते बघतो ना, मग आपली नजर मरून जाते.
पुस्तकं वाचण्यापेक्षा. म्हणजे मी स्वतः पुस्तकांमधून शिकवते, पण मी तुम्हाला हे पण एक सांगते. हां, आता पुढे मला तुम्हाला सांगायचं आहे की जस्ट आपण हे बघून घ्या. आता तुम्हाला हे दिसतंय गट क, राज्यपत्रित सेवा मुख्य परीक्षा गट क. ठीक आहे. आता याच्यात बघा पेपर क्रमांक 1 200, पेपर क्रमांक 2 200, एकूण 400. ठीक आहे. आता बघा पेपर क्रमांक 1 मध्ये मराठी इंग्लिश 50-50, गुण 100. ठीक आहे. आणि 1 तासाचा पेपर असतो. बघा टाईम मॅनेजमेंट पण झालं पाहिजे. हां, मी सगळ्या गोष्टी बोलणार आहे. माझ्या बहिणीशी माझं काय बोलणं झालं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आधी ह्या गोष्टी बघून घेऊ. तर सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. निगेटिव्ह मार्किंग किती असतं त्या गोष्टी मी आता सांगत नाही. जस्ट तुम्हाला हे दाखवायचं आहे मला. तर पूर्वी काय होतं, मराठी आणि इंग्लिश याचं वेटेज त्यांनी काय केलं होतं, पूर्वी मराठीला 60 दिलं होतं आणि इंग्लिशला 40 दिलं होतं. पण आता तसं नाही केलं आहे, त्यांनी सेम वेटेज दिलं आहे. त्यामुळे तुम्हाला दोन्ही लँग्वेजचे पेपर मस्ट आहे व्यवस्थित करणं. जसं तुम्ही मला सांगितलं मॅडम मी लँग्वेज स्टार्ट केलेलं आहे सॅटर्डेपासून. तर मला तुम्हाला तेच सांगायचं आहे, लँग्वेज हा अशी गोष्ट आहे ज्याच्याने आपण सटकन आपला स्कोर आहे ना खूप पटकन वाढून जातो, जे माझ्या बहिणीच्या बाबतीत झालेलं आहे. अजून एक मला त्या अनुषंगाने एक सांगायचं आहे. बघा, जेव्हा आम्ही एक्झाम दिली तेव्हा इकॉनॉमिक्सला खूप जास्त वेटेज होतं. म्हणजे 100 प्रश्न जर असतील ना तर 50पेक्षा जास्त प्रश्न इकॉनॉमिक्सला होते STIसाठी. तेव्हा कंबाईन परीक्षा एकत्र नव्हती. आता काय केलं आहे, म्हणजे पूर्वी PSIसाठी कायदे होते, आता कायदे काढून टाकले. तर मला सांगायचं काय आहे, आता तसं झालेलं नाही आहे. म्हणजे तुम्हाला अजून सुखकर झालेलं आहे. जो आपण ऑलरेडी प्रीसाठी अभ्यास करतो ना तोच अभ्यास तुम्हाला इथे करायचा आहे. त्यामुळे ती एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. कळतंय तुम्हाला, की पूर्वी खूप अभ्यास करावा लागायचा जेव्हा आम्ही दिली होती. म्हणजे ASOच्या जेव्हा मी 2 एक्झाम दिल्या तेव्हा तेव्हा राज्यशास्त्राला जास्त वेटेज होतं, STIमध्ये इकोला जास्त वेटेज होतं, PSIमध्ये कायद्यांना जास्त वेटेज होतं. तर आता त्या सगळ्या गोष्टी काढून टाकल्या आहे आणि फक्त सरसकट सगळ्यांना एक सिलेबस केलेला आहे ग्रुप B आणि Cसाठी. तर ह्या संधीचं सोनं करा बाळांनो. ठीक आहे. तर मला तुम्हाला सांगायचं काय होतं, की माझ्या बहिणीची परिस्थिती अशी होती, तिने तर कंपॅरिझन केलं नाही. दुसरी गोष्ट, इकॉनॉमिक्स तिचं होईच ना. किती केलं ना, मी जरी शिकवलं, कारण इकॉनॉमिक्स एवढं व्हास्ट होतं की व्हायलाच तयार नाही. आता इथे काय असतं की माणूस खचतं. मी तुम्हाला एक सांगते, काय मला तो शब्द नाही आठवत आहे. बरं ठीक आहे, तो शब्द मला आठवत नाही आहे. मला आई नेहमी बोलते, तर तो शब्द महत्त्वाचा आहे. पण मग खचली असती ना, जर ती घाबरली असती, खचली असती ना, तर ती आज STI नसती. का? तर कारण इकॉनॉमिक्स होत नव्हतं, पण तिच्या हातात जे होतं ना ते तिने जीव तोडून केलं. तिने काय केलं, तिने काय केलं ते मी नंतर सांगते. पण तिने मराठी इंग्लिशवर खूप छान फोकस केला आणि तिचा मराठी इंग्लिश तिने एवढं कॉन्फिडेंटली सोडवलं आणि त्याच्यातच तिचे 60च्या पुढे मार्क्स त्याच्यात तिचे झालेले आहेत. ठीक आहे. तिला 55+60 काहीतरी तिला मराठी इंग्लिशला होते. विचार करा. आणि ते पण ती काय माझ्यासारखी आधीपासून करत नव्हती. ती पेपरला जाण्याच्या आधीपर्यंत रिव्हिजन करत होती. विचार करा. तर मग क्षण वाचवा आणि अभ्यास करा. आणि मग काय झालं, जो दुसरा पेपर असतो ना तो पेपर सरसकट सगळ्यांना अवघड गेला. म्हणजे पहिला पेपरमध्ये मग तिला तो बूस्ट मिळाला. आणि म्हणजे परिस्थिती बदलू शकते असं मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि मग जो पेपर जो सेकंड होता तो इतका खतरनाक गेला की तिला म्हणजे कोणी पण, म्हणजे आता तिला समजा 35 वगैरे असतील ओव्हरऑल. मला आठवत नाही आहे कोणाला किती मार्क्स आहे, मी जस्ट एक्झाम्पल देते. तर एखादा UPSC करणारा असेल ना त्याला 45 असतील, पण 50 तर नव्हतंच कोणी. म्हणजे खूप अवघड होता सेकंड पेपर. मग तुम्हाला कळतंय का हा बूस्ट कुठे मिळतो. तर मग असे बूस्ट घ्यायचे असतात. मग याच्यातून तुम्ही काय शिकले, अजिबात घाबरायचं नाही. आणि लोकांची मानसिकता इतकी खराब असते ना की लोक खचवायला येतात. निगेटिव्ह लोकांपासून अगदी 10 हात दूर राहायचं. आणि आपला एक पॉझिटिव्ह ऑरा तयार करून घ्यायचा, एक कोश तयार करून घ्यायचा. कोणी किती 1000 निगेटिव्ह लोक आले ना
त्यांची निगेटिव्हिटी त्यांच्याच अंगावर जाऊन धडकली पाहिजे. ठीक आहे. तर मग तुम्ही खूप शांततेने ह्या गोष्टींचा अभ्यास करायचा. आणि म्हणजे कधी कधी अभ्यास कंप्लीट होत नाही, पण आपण इतके मुरलेलो असतो कधी कधी की म्हणजे PYQचा अभ्यासाने काय होतं माहिती का, आपल्याला हे कळतं की अरे ह्या प्रश्नात घाबरण्यासारखं काही नाहीच आहे. ह्या प्रश्नात तर ऑलरेडी प्रश्न वाचला की लगेच आपल्याला उत्तर दिसतं, भले एक मोठाच्या मोठा पेज का त्यांना लागेना प्रश्न विचारायला. त्याच्यासाठी PYQ करा, ज्याच्याने आपली नजर मरते, भीती मरते. आणि त्यात आयोगाचे प्रिंट केलेले असतील तर एक तर ते जसं आहे तसंच असतं, म्हणजे ती एक नजर मरते. आणि दुसरी गोष्ट मराठीत पण असतं आणि इंग्लिशमध्ये पण असतं, त्यामुळे ते एक होतं. तर तुम्हाला कळलं मला काय सांगायचं होतं की काय म्हणायचं होतं मला. हां, तर तिने बूस्ट म्हणजे तिला मार्क्स, भरघोस मार्क्स कुठे मिळाले, मराठी आणि इंग्लिशमध्ये. आणि आम्ही आत्ता बोलताना जेव्हा बोलतो ना ते दिवस आठवले. ती म्हणते मला मराठी इंग्लिश सोप्पं गेलं होतं. ती सोप्पं म्हणते बरं का, सोप्पं गेलं होतं. म्हणजे ती म्हणे मला टेन्शनच आलं नाही सोडवायचं. पण तिने मराठी इंग्लिशसाठी किती जीव काढला होता हे मी डोळ्यांनी बघत होते. आता तिने काय जीव काढला होता ते मी तुम्हाला नंतर सांगते. आणि मग GSचा हे सगळं नुसतं अभ्यासाची स्ट्रॅटेजी महत्त्वाची नसते बाळांनो, मानसिक स्ट्रॅटेजी पण महत्त्वाची असते. ठीक आहे, म्हणून मी एवढं सगळं इन डिटेल सांगते. आता मला आणि नंतर वेटेज बघा, किती कशाला किती वेटेज दिलेलं आहे. त्याच्यानंतर तिने मला काल बोलताना हे पण सांगितलं की मॅथ्स LRचे प्रश्न आपले हातचे असतात. आता 1 तासात एवढा पेपर टॅकल करणं खूप मोठी गोष्ट असते. तर तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागतील. हे एक तिने पण प्रॅक्टिस केलेली होती, मी पण प्रॅक्टिस केलेली होती. ठीक आहे. तर 1 तासात तुम्हाला एनी हाऊ पेपर टॅकल झाला पाहिजे. मी तुम्हाला सांगते काय होतं, आपण आधीच्या एखाद्या प्रश्नात इतकं अडकून जातो ना की पुढे गणिताचे एवढे सोपे प्रश्न असतात की प्रश्न वाचला की खाली उत्तर येतं. गणिताचे पण तसे प्रश्न सोपे सोपे असतात. ठीक आहे. तर मग हे जे तुमचे हातचे मार्क्स आहे ना, हे जायला नको, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. तर कळलं ना तुम्हाला की एखाद्या प्रश्नात एकदमच गुंतून नका बसू की पुढचे सोपे प्रश्न तुमचे सटकन निघून जातील. कारण एकदा घंटा झाली की आपल्याला कळत नाही. पुन्हा दुसरी स्ट्रॅटेजी, तुम्हाला काय प्रश्न वाचायचा आणि मग गोल करायचा आहे की अख्खा पेपर सोडवून घ्यायचा आणि मग गोल करायचा आहे, हे नीट ठरवा. मी पूर्वी पण 1-1.5 वर्षापूर्वी जे मी तुम्हाला 3 पेपर मी टॅकल केले होते, कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सीचा मुख्यचा, नंतर तलाठीचा आणि कोणता फूड सेफ्टी ऑफिसरचे, हे जे मेन्स मी दिल्या होत्या ते पण मी तुम्हाला सांगितलं होतं की मी ग्रुप सीच्या पेपरला फक्त जाऊन बसली होती, एन्जॉय केला होता. मग एन्जॉय केला होता म्हणजे फक्त माइंड माझं इकडे तिकडे होतं का नाही, माझं फोकस पूर्ण अभ्यासावरच होता. अभ्यासावर म्हणजे पेपर कसा सोडवायची ही स्ट्रॅटेजी माझ्या डोक्यात होती. तिथेही मी मराठी इंग्लिशमध्ये चांगले मार्क्स घेतले होते. ते माझे आत्तापर्यंतचे सगळ्यात जास्त मार्क्स होते. 55+60 काहीतरी माझे मार्क्स होते तेव्हा ग्रुप सीची आणि मी पुन्हा सांगते, मी फक्त जाऊन बसली होती आणि मी फक्त मनात एवढं ठरवलं होतं की आपल्याला पेपर नीट द्यायचा आहे. म्हणजे माइंडसेट मी माझा तयार करून गेली होती, कारण मला अभ्यासाला वेळच नव्हता. आणि मग GKGSचा पेपर ते तर माझं चालूच असतं. मग जो काही माझा संचित आहे, पूर्वसंचित, त्याच्यावर मी तो पेपर दिला होता. आणि ग्रुप सीची मेन्स मी निघाली होती. आणि मी कशासाठी, स्किल टेस्टसाठी मी पात्र झाली होती. ठीक आहे. पुढची गोष्ट, आता आणि प्रॅक्टिस ठेवा, पेपर सॉल्व्ह करा, 1 तासात झालं पाहिजे. आता पुढचा प्रश्न आहे की तिने मला काय सांगितलं जेव्हा आमचं बोलणं झालं. तर तिने मला हे सांगितलं की तिला इंग्लिश मराठी अतिशय सोपा गेला होता. इंग्लिशसाठी तिने वापरलं होतं, आता हे तिचं आणि माझं बोलणं जे झालं आहे ते मी सांगते. तिने इंग्लिशसाठी बाळासाहेब शिंदेंचं, म्हणजे मी शिकवलं ते वेगळं, पण तिने बाळासाहेब शिंदे सरांचं जे काही पुस्तक होतं ते तिने, सॉरी आपण कुठे होतो हे स्किप झालं आहे, कारण मला आहे ना मध्ये 10 मिनिटाचा गॅप झाला. मी पॉज केला व्हिडिओ, माझे वडील आले होते मला बोलवायला. पार्सल आलं होतं, माझ्या बहिणीने मोबाईल मागवला होता आणि घरी ते पार्सल, ते म्हणे खाली आमच्या गल्लीतले जे कुत्रे आहे ना ते बिल्डिंगमध्ये कोणाला घुसूच देत नाही. गल्लीतले कुत्रे ॲक्च्युली ते, कोणी अनोळखी असेल ते इतके त्याला डेंजर घाबरवून टाकतात की कोणी वर येतच नाही. मग ते पार्सल आणायला मी खाली गेली होती आणि आता मी ते घेऊन आली. आपलं लेक्चर कंटिन्यू करू. ठीक आहे.
कोणता मुद्दा होता माझा स्किप झाला, पण ठीक आहे, जे झालं असेल ते झालं. आपण पुन्हा सुरुवात करू. ठीक आहे. बघा, हां, तर मग अशा पद्धतीने हे सगळं मी जे तुम्हाला सांगितलं ते हे आहे. निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला माहिती असेल, एकाच 4 निगेटिव्ह मार्किंग आहे. पेपर सोडवायचा कसा आधीच ठरवून घेत जा. हां, त्याच्यानंतर बघा, मराठी, इंग्रजी. दुसरी गोष्ट, व्होकॅब मस्ट आहे. आता मला खूप जण विचारतात व्होकॅब कशातून करायचं. तिने स्वतः यूट्यूबवर काही लेक्चर्स बघितले होते. आणि अजून एक, सर तुम्ही म्हटले होते की तुमच्या सिस्टरच्या काही नोट्स असतील तर मला द्या. नोट्स मी ज्या काढल्या होत्या त्याच तिने वापरल्या. त्याच्यानंतर मी तिला हेही सांगितलं की त्या स्टुडंटने असं असं म्हटलं. ती म्हणे की मग आपल्या ज्या मराठीच्या ट्रिक्सच्या नोट्स होत्या त्या त्यांना पाठवून दे. पण आता मला त्या ट्रिक्सच्या नोट्स काढाव्या लागतील, शोधाव्या लागतील, आणि त्यात तशाच्या तशा तुम्हाला पाठवल्या तर कदाचित तुम्हाला समजणार नाही. मला त्याच्यावर व्हिडिओ बनवून मग तुमच्यापर्यंत त्या पोहोचवाव्या लागतील. तर तिने मला हे आवर्जून सांगितलं की मराठीचं तिचे मार्क्स वाढले कारण आम्ही खरंच बसून ट्रिक्स केल्या होत्या आणि त्या तिच्या तोंडपाठ होत्या. त्यामुळे तिचे मराठीचे मार्क्स खूप वाढले. इंग्लिश तिने सांगितलं की मी बाळासाहेब शिंदे सरांचे सगळे टॉपिक केले होते, फक्त तिचं त्याच्यातलं व्होकॅब राहिलं होतं. मग त्यांनी जे काही सराव प्रश्न दिलेले असायचे ते ती सॉल्व्ह करायची ना, त्याच्यातलं एखादं का नाही येते याच्यावर मग ती विचार करायची. मग का नाही येते हे समजल्यानंतर ते लक्षात ठेवायची आणि मग तिथे त्याचा तिला फायदा झाला. हे एक तिने मुद्दा सांगितला. व्होकॅबसाठी तिने काही सरांचे व्हिडिओ केले होते, ते तिने स्वतः नोट्स लिहून काढलेल्या आणि त्याच्यावर पण प्रश्न आले. ठीक आहे, हे एक झालं. त्याच्यानंतर हां, आता तिने मला जे सांगितलं ते मी तुम्हाला सगळं सांगितलं आणि तिचा पेपर कंप्लीट झाला होता. आता मी तिच्याकडून काय करून घ्यायची, तर तिला क्लासला यायला जमायचं नाही. मग तिच्याकडून मी इंग्लिश, मराठी, जी के, जी एस जे काही माझं महत्त्वाचं होतं ते सगळं करून घ्यायची. आणि अजून एक सांगते, प्रत्येक वेळेस म्हणजे जेव्हा मी क्लास करून पास व्हायची आणि ती घरी राहून पण काठावर यायची, हां, म्हणजे मी चांगल्या मार्कांनी पास व्हायची, पण जे प्रीला काठावर यायची ना ती पास नव्हती होत, 1-2 मार्कांनी राहायची. या गोष्टीसाठी मला वाईट वाटायचं. मग हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, नीट ऐका. मग मी काय करायची, मी तिला हे सांगायची की ताई तुला जमत नाही ना, तुला माहीत नाही आहे ना काय करायचं काय नाही ते, तू सगळ्या प्रवाहापासून अलिप्त आहे ना. तू एकच लक्षात ठेव, मी जे सांगेल ना ही गोष्ट काळ्या दगडावरची रे, आणि ती तुला आलीच पाहिजे, एवढंच लक्षात ठेव म्हटलं. मी जर असं म्हटलं ना संपत्तीचा हक्क काढण्यात आला आणि तो कोणत्या म्हणजे संपत्तीचा हक्क आधी मूलभूत हक्क होता, नंतर तो मालमत्तेचा हक्कामध्ये इन्क्लूड करण्यात आला. या गोष्टी तुला 100% माहितीच पाहिजे, ज्या अख्ख्याला जगाला माहिती असतात. मग अशा गोष्टी जेव्हा मी तिला सांगायची, म्हणजे तिने कधी पुस्तक घेऊन तिला अभ्यास करायला वेळ भेटलाच नाही, हे मी तिला सांगायची, मग ती हळूहळू तिला ते पाठच होत गेलं. ठीक आहे, त्यामुळे तिला ना कधी पुस्तकं माहिती आहेत ना ती तुम्हाला प्रॉपर गाईड करू शकते. तिने फक्त मी जे सांगितलं आहे त्याच्यावर श्रद्धा ठेवली आणि तिने ते केलं. ठीक आहे, पण जरी एवढं सगळं आहे तरी तिची हिंमत होती, तिचेच कष्ट होते आणि तिच्याच कष्टावरती पास झालेली आहे. हे स्टेटमेंट पण तितकंच महत्त्वाचं आहे. कारण मराठी तिने इंग्लिश एवढं सगळं पुस्तक वाचलं जे माझं वाचून झालेलं नव्हतं, पण हेही तितकंच खरं आहे की मराठीचे लेक्चर्स म्हणजे मराठी आणि इंग्लिश जे काही आम्हाला मी क्लासमध्ये शिकायची ते मी तिचं घटवून घ्यायची. इथे होतं काय, जेव्हा कोणीतरी सिनियर म्हणजे वयाने नाही, वयाने लहान जरी असेल पण MPSCच्या क्षेत्रात सिनियर झालेलं असेल आणि व्यक्ती चांगली असेल आणि जीव तोडून सांगत असेल ना, तर त्या व्यक्तीची थोडी प्रमाण मानत जा शब्द. फॉर एक्झाम्पल, माझी चिडाचिडी कशी व्हायची, मी ओरडायची तिला. का ओरडायची, कारण कधी कधी तिचं म्हणणं काय असायचं, सायन्स शिकवताना, मराठीचं पण शिकवताना, मराठीमध्ये जे काही सब टॉपिक म्हणजे आता समजा सर्वनाम घेतले, सर्वनामाचे पण जे काही प्रकार असतील, जे मी तिला जे एकदम डीप घुसून सांगायची ना, ती म्हणायची हे एवढं काय विचारणार आहे का, हे तिचे स्टेटमेंट आहे. हां, प्रीला घेऊन बसायची, इतकं नाही विचारणार गं, इतकं कोण विचारतं का, म्हणजे पिच्युटरी ग्लँड, हां पिच्युटरी ग्लँड वगैरे मी तिला घेऊन बसायची. पण तिचे हे स्टेटमेंट मी सांगते, मी आता तिच्या अनुषंगाने सगळ्यांना सांगते, अरे कोणीतरी तुमचे मार्क्स वाढवण्यासाठी तुम्हाला पोट तिडकीने स्वतःचा वेळ देतो आहे, तर तुम्ही त्याच्यातच निगेटिव्हिटी नका भरू. कळलं का तुम्हाला? कारण आणि खोटं नाही सांगत,
नंतर दुसऱ्या दिवशी पेपरला ते प्रश्न आलेले असायचे आणि तिचे स्टेटमेंट असायचे की नाही गं खरंच तू सांगितलेलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी पेपरला आलं, हे तिचे स्टेटमेंट आहे. पण त्याच्यासाठी आधी मलाही कुठेतरी निगेटिव्हिटी यायची की ही अशी का बोलते. पण कुठेतरी मग मला हेही वाटायचं, म्हणजे तिला प्रचिती यायची की नाही हिने सांगितलं आहे आणि हिचं बरोबर आहे. मग ती शेवटी मान्य करायची की नाही तू मला सांगितलं होतं आणि म्हणून आज म्हणून ते प्रश्न आले, प्रीला आले, मेन्सला आले, कळलं. ती तो कम्प्युटरचा प्रश्न अजूनही सगळ्यांना सांगते की हा हिने मला घटवून घेतला होता आणि त्यामुळे पास झाले. ठीक आहे. तर मला ते एक सांगायचं आहे, कोणीतरी तुम्हाला जीव तोडून एखादी गोष्ट सांगतं ना, आयुष्याचा अनुभव असतो, अनुभवाचे बोल असतात, तर एखाद्याचं उलट तो तुम्हाला सांगतोय त्यालाच नका म्हणू, खच्चीकरण नका करू त्याचं, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. तर सायन्सचे पण प्रश्न मी तिच्याकडून करून घेतलेले होते प्रीला. ठीक आहे. आणि ते प्रश्न आलेले पण आहेत. फॉर एक्झाम्पल मी आता ऑफलाईन लेक्चरला नावांमध्ये झालेले जे बदल आहेत त्याच्यावर लेक्चर घेतलं. एका स्टुडंटने मला विचारलं, मॅडम हे असं विचारतील का? अरे का नाही विचारणार? एक तर हे मुलं लहान, एकही प्री दिलेली नाही, एकही मेन्स दिलेली नाही आणि तरी त्यांच्यात एवढं की हे असं विचारू शकतात का? जा प्रश्न बघा आणि ॲटलिस्ट हे बघा की कोणती व्यक्ती समोर शिकवती आहे. कधी कधी मला असं वाटतं, मॉर्निंग बॅचचे आमचे विद्यार्थी बरं का, कधी कधी मला असं वाटतं ते हलक्यात घेतात माहिती. त्यांना असं वाटतं मॅडमच स्वतः छोट्या आहे की काय आणि मॅडमला काय अनुभव असेल की नाही. ठीक आहे. तर त्याच्या विरुद्ध माझे इव्हिनिंग बॅचचे विद्यार्थी आहेत, इतके पुतळ्यासारखे बसलेले असतात ना, अगदी पापणी पण खाली पडू देणार नाही एवढं मन लावून ऐकत असतात. कॉन्स्टंट त्यांना सांगावं लागतं 1 तास झालं की बाळांनो थोडी हालचाल करा, मान हलवा, पाय हलवा. इतके गपचूप बसलेले असतात आणि ऐकतात इतके छान ना. शिकवून झाल्यावर प्रश्न विचारले ना अगदी रोबोटसारखी उत्तरं देतात, रोबोटसारखी. इतके गोड आहेत माझे इव्हिनिंग बॅचचे विद्यार्थी, मला फार आवडतात. मुलं मुली सगळेच. एकाही लाईन नाव नाव नाही ठेवू शकत मी, इतके छान आहेत ते. आणि त्याच्या विरुद्ध मॉर्निंग बॅचचे एवढे गडबड करतात, एवढं डोकं खराब करतात माझं. त्यांना निम्मा वेळ मला मोटिवेट करण्यातच जातो. गांभीर्य का नाही आहे मला हे समजत नाही. मलाही प्रश्न पडतो काय यांना काय मेंटॅलिटी आहे. ठीक आहे. तर मग मला एवढं सांगायचं आहे की मी जीव तोडून सांगते तर तुम्ही पण जीव तोडून करा. त्याच्यानंतर PYQचं मी तिला सांगायची PYQ करून घेतलेले आहेत. ठीक आहे. आता अजून एक तुम्हाला सांगायचं आहे सर. तर याच्यात जे आहे ना, हा ग्रुप बी आणि सीचा सेम सिलेबस आहे. फक्त माहितीचा अधिनियम करा नीट, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम हे दिलेले आहे सिलेबसमध्ये. वेटेज बघा, त्याचे PYQ करा. अभ्यासाला वेळ नसेल तर PYQच करा, पण अभ्यास असेल तर PYQ पण करा आणि बाकीचं पण करा. ग्रुप सीच्या सिलेबसमध्ये बघा इकोचा सिलेबस किती दिलेला आहे. त्याच्यानंतर ग्रुप सीच्या सिलेबसमध्ये हे जे आहे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा, याच्यावर मी कोणतेही स्टेटमेंट केलेले नाही आहे मुख्य परीक्षेसाठी. याचा सिलेबस पूर्ण वेगळा आहे. ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी नाही. तर मग मी जे गाईड करते आहे ते कंबाईन ग्रुप बी आणि सीच्या ह्या सिलेबसला जे अनुषंगून आहे त्याच्याशी रिलेटेड मी तुम्हाला गाईड करत आहे. आता त्याच्यानंतर मला तुम्हाला सांगायचं आहे की हे जे पुस्तक आहे 1-2 मिनिट, कंबाईन मुख्य 2025 गट ब आणि गट क, याची ऑलरेडी आपली सिरीज म्हणजे झालेले आहेत बरेच लेक्चर्स. तुम्हाला माहीत आहे की नाही मला माहीत नाही. ते तुम्हाला करायचे असतील तर तुम्ही 100% ते सुद्धा फॉलो करू शकतात. कराच असं माझं म्हणणं नाही आहे. तुम्हाला सेल्फ स्टडी करायचा असेल तर ते करा. सगळेच लेक्चर झालेले नाही आहे, मलाही वेळ द्यावा लागेल. तर हे मला तुम्हाला सांगायचं होतं. त्याच्यानंतर आता आपण तुमचे जे प्रश्न आहे ओव्हरऑल जे तुम्ही माझ्याशी बोलले आपण ते स्टेप बाय स्टेप घेऊ. म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांचं निरसन झालेलं आहे की नाही, सगळ्या शंका तुमच्या क्लिअर झालेल्या आहेत की नाही आपल्याला ते कळेल. ठीक आहे. आणि कृपया काही वाटून घेऊ नका, मी जरी मेसेज वाचून दाखवत आहे तरी. ठीक आहे. कारण त्याशिवाय मला तुमचे प्रश्न नीट एक्सप्लेन करता येणार नाही. ठीक आहे. बघा तुमचा कालचा मेसेज होता, हाय मॅम, तुमचं करंट अफेअर्सचं सिरीजमुळे मला खूप खरंच हेल्प झाली. मी बी आणि सी दोन्हीमध्ये करंटला खूप चांगला गेला माझा स्कोर.
बीला 9 आला, सीला 14 राईट आले. ठीक आहे. सो थँक्यू मॅम. मेन्ससाठी पण हेल्प करा आणि नेक्स्ट स्ट्रॅटेजी पण सांगा प्लीज. ठीक आहे. त्याच्यावर मी तुम्हाला रिप्लाय दिलेले आहेत. त्याच्यानंतर येस मॅम, तुमच्यामुळे करंट इझी झालं, त्यामुळे स्कोअर खूप बूस्ट झाला. थँक्यू सर. त्यानंतर बघा, मॅम स्ट्रॅटेजी थोडी लवकर सांगा प्लीज बिकॉज टाईम कमी आहे आणि माझी फर्स्ट मेन्स असेल. कट ऑफ क्लिअर केला तर. आणि मॅम ग्रुप सीला 61 स्कोअर येतो आहे, होईल ना मेन्ससाठी क्वालिफाय? त्याच्यावर आपलं बोलणं झालेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की मला थोडा विचार करू द्या आणि व्हायला तर पाहिजे, काहीच हरकत नाही, पण कन्फर्म सांगायला थोडा वेळ लागेल. ठीक आहे. जे मी तुम्हाला सांगितलं आहे. मेन स्ट्रॅटेजी सांगते आज उद्या. थोडं डोकं शांत ठेवून विचारपूर्वक सगळं सांगावं लागेल. सो थोडा वेळ द्या, त्यावर पण लेक्चर नक्की आणते. हे माझं तुम्हाला रिप्लाय होता. मग नंतर हां, मग आपलं काय बोलणं झालं, मॅम मला तुमची मेंटरशिप पाहिजे बिकॉज आता या स्टेजला चांगलं मेंटर भेटलं तर अभ्यास परफेक्ट होईल. सो फर्स्ट मेन्स आहे, सो काही समजत नाही आहे, कसं स्टार्ट करू ते. ठीक आहे. तुम्हाला कळलं सर. बाकी दिवसाचं तुम्हाला कसं प्लॅनिंग करायचं आहे ते नक्कीच तुम्ही करा. मी तुम्हाला सांगितलं गृहिणी मुली असतात, त्यांना वेळ नसतो, त्या पण कशा करतात, तर तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजीनुसार ते करू शकता. आणि एक लक्षात ठेवा, मराठी इंग्लिश त्याला फोकस पहिले करायचा. मराठी इंग्लिश, कारण ते हातचे मार्क्स आहे. मराठी इंग्लिशचे PYQ बघा, तुम्हाला हे कळेल कसे कसे प्रश्न विचारलेले आहेत. आणि कधी कधी पेपर इतका सोप्पा असतो किंवा आपलाच अभ्यास इतका छान झालेला असतो की आपल्याला पेपर सोप्पा जातो. ठीक आहे. तुमचं पहिला धर्म कर्म जे काही असेल ते मराठी लँग्वेज असेल, मराठी आणि इंग्लिश. आणि आता पूर्वी मराठी इंग्लिशमध्ये मराठी इंग्लिशवर छान फोकस करा. तिथे तुम्हाला खूप मोठा चान्स आहे जास्त स्कोअर वाढवण्याचा. नंतर GK GSमध्ये मॅथ्स सेलरवर म्हणजे ते तुम्हाला सुटले पाहिजे. त्याच्यानंतर वेळेत तुमचा पेपर झाला पाहिजे. ठीक आहे. हे एक मला तुम्हाला सांगायचं होतं. GS आणि लँग्वेजचं डिस्ट्रीब्युशन कसं करायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आत्ताच झालं आपलं बोलणं. त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हटलं होतं मी तुम्हाला गृहीत धरून एक व्हिडिओ बनवते, त्यावर तुमचं होतं हो मॅम, बट तुम्ही मला पर्सनली मेंटरशिप केलं तर मला इझी होईल बिकॉज तुमचं एक सब्जेक्टमुळे तर मला समजलं आहे तुमचं टीचिंग आणि सब्जेक्ट टॉपिक कसं हँडल करायचं. सो ठीक आहे. हां, तर आता मेंटरशिपचं पण आपलं झालेलं आहे आणि ॲक्च्युली आपण समोरासमोर भेटू पण शकत नाही ना. माझा क्लास आहे ना, मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर तुम्हाला घेऊ शकते. तर मला ही मेथड सोपी वाटते, म्हणून मी तुम्हाला ह्या पद्धतीने गाईड करणं ठरवलं आहे. आणि मी पुन्हा सांगते, तुम्ही फ्री आहात म्हणजे माझ्याशी तुम्ही संभाषण करतात, कोणतेही टेन्शन घेऊ नका. आणि तुम्हाला कालच म्हटले की तुम्ही मला सर म्हणू नका, मी तुमच्यापेक्षा लहान आहे आणि तुम्ही मला भाऊ समजू शकता. तर आपलं ऑलरेडी बहीण भावाचं नातं झालेलं आहे. मी तुमची मोठी बहीण म्हणून तुम्हाला गाईड करते आहे. सो तुम्ही निश्चिंत मनाने काय जे तुमच्या क्वेरी असतील नक्कीच तुम्ही मला विचारू शकता. काही घाबरायची टेन्शन घ्यायची गोष्ट नाही आहे. मी यस्टरडेपासून मेन्सचा स्टडी स्टार्ट केला आहे, इंग्लिश आणि मराठी स्टार्ट केलं आहे, त्यासोबत GS कसं करायचं त्यावर पण सांगा. आता मला असं वाटतं तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. नंतर तुम्ही मग मी तुम्हाला आन्सर काय दिलेलं, नक्की सर काहीच टेन्शन घेऊ नका. माझी स्वतःची सख्खी बहीण फर्स्ट अटेम्प्टमध्ये STI झाली. माझ्याच मार्गदर्शनाखाली मी तुमचं नक्कीच गाईड करेल तुम्हाला. त्यावर तुम्ही म्हटलेलं येस मॅम, म्हणून मला तुमची मेंटरशिप पाहिजे. ते 1 to 1 आता मेंटरशिपचं आपलं बोलणं झालेलं आहे. ठीक आहे. मी तुम्हाला त्याच्यावर विचारलं की नेमकं काय अपेक्षा आहे. डेली रुटीन सांगा, किती कोणता सब्जेक्ट किती टाईम. ठीक आहे सर, हे नक्की आता हे तुम्ही बघा. आता हे तुमचं मॅनेजमेंट तुम्ही करा की नक्का म्हणजे किती डेली रुटीन कसं ठेवायचं. मॉर्निंगलाच अभ्यास करणार, लॅबमध्ये असतात ना तुम्ही, तर मग ते बघा फक्त कसं मॅनेज करायचं. पण मराठी इंग्लिशला अजिबात सोडायचं नाही, ते हातचे मार्क्स आहे. पैकीच्या पैकी यायला पण काही हरकत नाही. छान अभ्यास करा, व्होकॅब पण करा. आणि बाकीचे GK GS PYQ पण बघायला स्टार्ट करा. आणि PYQच्या अनुषंगाने तुम्हाला लगेच कळतं की आपल्याला काय करायचं आहे. PYQ तुमचे झालेच पाहिजे. डेली रुटीन सांगा, किती कोणता सब्जेक्ट किती टाईम, म्हणजे टाईम फिक्स झाला तर ते सवय होईल. ठीक आहे. टाईमपास होणार नाही. त्या टाईमवर ते केलं तर मेन्सपर्यंत सर्व कंप्लीट होईल. ठीक आहे. याचं मॅनेजमेंट तुम्हाला करावं लागेल सर, कारण
मी अशी मुलगी आहे ना सर, मी हे का नाही सांगू शकत ठामपणे, कारण माझ्यावर अशी, आता बघा लेक्चर करता करता मी 10 मिनिट खाली जाऊन आले, पार्सल घेतलं. तर म्हणजे मी अशा परिस्थितीत वाढलेली मुलगी आहे की मला वेळ, म्हणजे बहीण पण आणि मी पण, म्हणजे पेपरचा अभ्यास जरी झाला नसेल ना तरी जाऊन बसायचं आहे. त्यामुळे टाईमचं कधी काही नव्हतंच आमच्या आयुष्यात, हां, की म्हणजे एवढा टाईम मिळाला म्हणजे आम्हाला मिळेल. पण तुम्हाला आहे ना, तर तुम्ही त्या गोष्टीचं युटिलाइज करा, एवढं मला सांगायचं आहे. ठीक आहे. त्यामुळे आणि पुन्हा एक असतं की आता मला असं लॅबमध्ये बसून असं सारखं सारखं लॅबमध्ये बसून अभ्यास होत नाही, हां, पण तुमच्या लोकांचा होतो, बरोबर. मग ते मी नाही सांगू शकत, मिसगाईड तुम्ही होऊ शकाल. मग ते तुम्ही तुमचं बघा की तुम्हाला किती वेळ कोणता अभ्यास करायचा आहे. मेन गोष्टी तर मी तुम्हाला सांगितल्या आहेत. ठीक आहे. आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तेवढ्या याच्यात बसवायच्या आहेत. आणि पुन्हा सांगते, घाबरू नका, काही होत नाही. फर्स्ट अटेम्प्ट असला तरी पास होतात, हां. त्यामुळे ते बरं. आता तुम्ही ग्रुप सीसाठी म्हणताय ना, आता मला हे माहिती नाही ग्रुप सीमध्ये कशासाठी, आता स्किल टेस्ट आहे दिलेली, हे पण सांगते. एकदा तुमची मेन्स झाली आणि स्किल टेस्टसाठी मेन्सचा तुमचा स्कोर आला तर स्किल टेस्टचा अभ्यास खूप छान करा. आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिस आहे ना अशी मॉबमध्ये जाऊन करा. कारण स्किल टेस्टला आपण जेव्हा जातो ना, तेव्हा जेव्हा ते खडखड सुरू होतात ना, ते एकदम कानावर पडतात, आपण डिस्ट्रॅक्ट होतो, हां. आणि तो रिदम चालूच असतो, हां. तर मग ह्या गोष्टी, स्किल टेस्टची ही गोष्ट तुम्हाला नीट टॅकल करता आली पाहिजे, हां. स्किल टेस्टमध्ये पास होता आलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, कीबोर्डमध्ये पण फरक असतो. त्यामुळे स्पीड तुमचा इतका पाहिजे ना, की एखादे जड हाताचा कीबोर्ड असेल ना, तर तो पण तुम्हाला हँडल करता आला पाहिजे. मी तुम्हाला खरं सांगते, मागे जे इश्यू झाले होते, काही जण म्हणे की आम्हाला जड होता कीबोर्ड. हे कुठेही खोटं नाही आहे, हे खरंच आहे. याच्यावर पर्याय एकच. आणि मला सांगा, पुन्हा बोलणारे अजून वेगवेगळे असतात की हां, तुलाच येत नसेल म्हणून तू असं बोलतो. पण मी तुम्हाला खरं सांगते, जड हाताचे पण कीबोर्ड असतात आणि अगदी सॉफ्ट हँडचे पण कीबोर्ड असतात. मग तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला सगळ्या टाईपच्या कीबोर्डवर, म्हणजे तुमचा स्पीडच इतका ठेवायचा ना, की एखादा जड हाताचा कीबोर्ड आला ना, की तुम्हाला त्याच्यावर पण स्पीड मेंटेन झाला पाहिजे. मला हे तुम्हाला सांगायचं आहे. आता मी तुम्हाला स्किल टेस्टचं पण सांगितलं आहे. पुढचं काय होतं, त्या टाईमवर केलं तर मेन्सपर्यंत सर्व कंप्लीट होईल. तो टाईम समजत नाही आहे कसं युटिलाइज करायचं. ठीक आहे. मी तुम्हाला कॅटेगरी विचारली होती. ठीक आहे. तुम्ही कॅटेगरी वाईज बघा मेरिट किती जाईल. ठीक आहे. आणि जर असेल चान्सेस, मला तर वाटतं काही हरकत नाही आहे व्हायला. बघा फायनल आन्सर कीनुसार, फायनल आणि आत्ताच्या आन्सर कीनुसार काय आहे, आणि तयारी करायला काही हरकत नाही. ठीक आहे. ठीक आहे. आणि नंतर तुम्ही एक्साईज PSIचं बोलले होते ना, तर म्हणून मी एक्साईज PSIचं काय वेगळं आहे हे तुम्हाला विचारलं होतं. ठीक आहे. पण एक्साईज PSIचं मला खूप काही माहिती नाही आहे. पण जसं आता तुमचा रिप्लाय आला नंतर मला, तर मला असं वाटतं आता झालं असेल तुमचे शंका निरसन. ठीक आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला जर अजून काही, आता हा व्हिडिओ मी तुम्हाला गृहीत धरूनच बनवलेला आहे. या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून काही हवं असेल तर मला पर्सनली मेसेज करा, मी तुम्हाला नक्कीच गाईड करेन. ठीक आहे. तर मला नाही वाटत आता एखादी गोष्ट राहिली असेल सांगण्यासारखी. ठीक आहे. बाकी तर आता मी तुम्हाला हे तर नाही सांगू शकत ना प्रत्येक गोष्ट. मग मला आता ते स्वतः त्याचे क्लासेसच चालू करावे लागतील. जसं मी बहिणीला सांगायची की हे कर, हे तुला आलंच पाहिजे. ठीक आहे. तेवढा ती आता वेगळी गोष्ट असेल. आता तुम्हाला ह्या गोष्टीचा दुसऱ्या मार्गाने तुम्हाला त्या गोष्टी अचीव कराव्या लागतील. हां, जर तुम्ही ह्या पद्धतीने पुढे गेलेत तर नक्कीच तुम्हाला 100 नी 101% फायदा होईल. ही माझी स्ट्रॅटेजी अगदी मनापासून जे काही खरं होतं तेच मी तुम्हाला सांगितलं आहे. तुम्हाला आवडली नाही आवडली मला माहीत नाही, पण याच्या पलीकडे जाऊन मी अजून जास्त काही सांगू शकत नाही. हे माझ्या सत्य घटनेवर आधारित सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. ठीक आहे. माझ्याकडून तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. आणि ह्यासाठी पण थँक्यू की तुम्हाला मेंटरशिपसाठी अप्लाय केलं. तर तुम्ही माझे पहिले स्टुडंट मी समजते जे मेंटरशिपसाठी तुम्ही आहात. ठीक आहे. तर छान अभ्यास करा सर, आणि खूप मोठे व्हा, आणि अजून छान छान पोस्ट काढा. काही अडचण आली तर मी नेहमी तुमच्यासोबत आणि बाकी इतर सर्व माझ्या स्टुडंट्ससोबत आहात. ठीक आहे. धन्यवाद.